हॅलो मित्रांनो, नमस्कार. कारंजा लाड येथील धाबेकर सभागृहामध्ये 3-4 दिवसापासून एक वऱ्हाडी यात्रा भरलेली आहे आणि या यात्रेमध्ये या परिसरातील जिल्ह्यातील अनेक महिलांनी बचत गट निर्माण केले होते आणि त्यांच्यानंतर त्यांना सरकारतर्फे मार्गदर्शन करण्यात आलं. काही स्वयंसेवी संघटना त्याच्यामध्ये आल्या. काही या ठिकाणी त्यांच्या या प्रदर्शनामध्ये अनेक वस्तू आहेत. त्यांचा उद्देश आहे ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिलांच्या कर्तृत्वाने, कौशल्याने जे माल त्यांनी उत्पादित केलेला आहे. उमेद हे नाव तुम्हाला दिसत असेल मित्रांनो. उमेदतर्फेच यांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. ग्रामीण भागातील कलाकुसरीला समोर आणलं पाहिजे, कारण की ग्रामीण कलाकार आहे, त्या कलाकारांना समोर आणण्याचं काम जे लोक करतात त्यांचा इंटरव्ह्यू मी आज घेणार आहे. तर माझ्यासमोर जे उभे आहेत ते सांगतील आपला परिचय. आपलं नाव सर? नमस्कार, मी संदीप ढाले, जिल्हा व्यवस्थापक म्हणून काम करतो वाशिममध्ये. दिनांक 23 फरवरीपासून ते 27 फरवरी या 5 दिवसीयमध्ये मिनी जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे आयोजन केलेलं आहे. या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश हा महिलांनी तयार केलेल्या उत्पादनाला बाजारपेठ मिळणे हा आहे. महिलांना घराच्या बाहेर काढणे हा या अभियानाचा मेन उद्देश आहे. त्यांची उपजीविका तयार करणे. ह्या उपजीविका तयार करण्यासाठी उमेद अभियानाअंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जातो. हा निधी एक शासनाचा निधी असतो आणि दुसरा बँकेच्या कर्जामार्फत उपलब्ध करून दिला जातो. जवळपास 2018पासून आम्ही काम करत असताना जिल्ह्यामध्ये जवळपास 700 कोटी रुपयापर्यंत आपण निधी 13,000 बचत गटांना उपलब्ध करून दिलेला आहे. सरकारकडून मिळतो का? सरकारकडनं आणि बँकेकडनं लोन स्वरूपात. सरकारकडनं जवळ 200 कोटी मिळालेलं आहे आणि जवळपास 500 कोटी बँकांकडनं कर्ज स्वरूपात आपण उपलब्ध करून देतो. ते ज्याच्यामध्ये त्यांचे वैयक्तिक व्यवसाय असते, सामूहिक व्यवसाय असते आणि जे आपल्या एरियामध्ये चालणारे व्यवसाय आहे अशाच व्यवसायावर आपण भर देतो आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षणसुद्धा दिलो. त्याचप्रमाणे त्यांना जर एक्सपोजर व्हिजिट पाहिजे असेल, अभ्यास दौऱ्यामार्फतसुद्धा मोठमोठ्या कंपन्या जशी नाशिकची सह्याद्री कंपनी आहे, अशा ठिकाणीसुद्धा आपण आपल्या ज्या उद्योजक महिला आहे त्यांना भेट दिलेली, त्यांना दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने त्यातल्या शेतकरी लोकांनी एक चांगली कंपनी तयार केलेली आहे. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा मानस आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये महिलांच्याच जवळपास 8 कंपनी आता तयार झालेल्या आहे. प्राथमिक स्वरूपामध्ये आहे. पुढच्या वर्षी त्यांचेसुद्धा आपल्याला प्रोडक्ट दिसतील. बरं सर, तुम्ही मला हे सांगा की यांना जे तुम्ही आर्थिक मदत करता ती मदत त्याची परतफेड केव्हा करता? यांची परतफेड ही मंथली आहे. त्यांना 1% व्याजाने आपण पैसे देतो. बँकेचं 7% असते इयरली आणि आपलं जे गटाचं आहे ते इयरली 12%, म्हणजे महिन्यांनी त्यांनी 1%नी व्याज आणि त्यांचं जे काही इन्स्टॉलमेंट आहे व्यवसाय करावा आणि त्याच्यातलं द्यावं. आणि याच्यामध्ये रिपेमेंट बँकाचा जर म्हटलं तर 99%च्या ओव्हर बँकाचं रिपेमेंट आहे. त्यामुळेच बँकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला लोन दिले, नाहीतर इतर डिपार्टमेंटला लोन द्यायला बँका मागे पुढे बघतात. आणि त्यांना मोटिवेट करायला किती अधिकारी आहेत तुमच्यासारखे? मोटिवेट करायला जिल्हा स्तरावर 5 लोक आहे, तालुक्याला ब्लॉक टीम आहे, खाली क्लस्टर लेवलला CC आहेत आणि गाव स्तरावर त्यांच्यासारख्याच महिला आपण नेमलेल्या आहे. म्हणजे ज्या सुरुवातीला गटामध्ये होत्या पण थोड्या ॲक्टिव्ह झाल्याच्यानंतर मग आपण त्यांना कॅडर म्हणून घेतलेलं आहे. जसं त्या कॅडरला 2-3-1 हजारापर्यंत मानधन असतं. तिने गावातच मिटिंग घ्यायची आणि कुठल्या महिलेमध्ये क्षमता आहे ती निवडायची आणि त्यानुसार मग तो व्यवसाय किंवा इतर जी काही करत असेल त्यासाठी तिला चालना द्यायची. तुमच्या ग्रुपमध्ये किंवा तुमच्या कंपनीमध्ये पूर्ण किती महिला आहेत? आमच्याकडे 13,226 SHG आहे, म्हणजे बचत गट आहे. त्यामध्ये जवळपास 1,45,000 महिला आहे. पूर्ण जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये आमचं काम चालू आहे. एकही गाव असं सुटलेलं नाही जिथे उमेद अभियान नाही आहे. आणि याचं हेडक्वार्टर कुठे आहे उमेदचं? याचं महाराष्ट्राचं आहे मुंबई ऑफिस आणि जिल्ह्याचं आहे आपलं जिल्हा परिषद, जुनी जिल्हा परिषद. हो का? हो. आणि यानंतर कुठे प्रदर्शनी भरणार आहे? आपल्या जिल्ह्याच्या 2 प्रदर्शनी झालेल्या आहे, परंतु आता विभागीय प्रदर्शनी अकोल्याला होत आहे. त्यानंतर नागपूरला एक महालक्ष्मी सरस म्हणून होत आहे आणि मुंबईलासुद्धा प्रदर्शनी होत आहे मार्चमध्ये. त्यांना येण्यासाठी आणि इथे राहण्यासाठी याची व्यवस्था कोण बघतं? ही सगळी आपल्या अभियानामार्फतच केली जाते. येण्यासाठी त्यांचं राहणं, त्यांचे जेवणाचीसुद्धा जे स्टॉलवर महिला आहे त्यांचं जेवणाचीसुद्धा अभियानामार्फतच व्यवस्था केलेली असते, इथेच केलेली असते. आणि ह्या मुंबईला वगैरे जरी गेलेले असेल तर त्यांचा येण्या जाण्याचा खर्च, जो तिथे राहण्याचा खर्च, जेवणाचा सर्व काही अभियानच करतो. अभियानच करतो. अभियानच. फार
छान काम आहे तुमचं. कधीपासून सुरू आहे हे काम? हे वाशिम जिल्ह्यामध्ये 2018पासून आहे. आपण सेकंड फेजमध्ये आलेला डिस्ट्रिक्ट आहे. फर्स्ट फेजमध्ये 2012पासून काम सुरुवात झालेली आहे. आपण कुठे राहता? मी वाशिममध्येच राहतो. माझं हेडक्वार्टर वाशिम आहे. मी जिल्ह्याचा हे DM असल्यामुळे माझं हेडक्वार्टर तेच आहे. अभिनंदन आपलं. फार सुंदर काम करत आहात आपण. आणि इतर महिला ज्या कार्यकर्त्या आहेत त्यांना पण भेटायचं आहे. धन्यवाद. थँक्यू. बघितलं मित्रांनो, यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो यालाच म्हणतात. काही पुरुष पण मदत करत आहे, काही स्त्रिया पण मदत करत आहे. आणि जे कलाकार आहेत ज्यांच्यामध्ये स्किल आहे, स्किल फक्त शहरामध्येच नाही आहे, स्किल खेड्यात आहे, गावात आहे. गावामधूनच देशाचा विकास होत असतो. यांच्या आतमधील जे कौशल्य आहे हे या लोकांनी उमेदनी ओळखलेलं आहे. ठाकरे मॅडम आहे, आताचे हे सर आहे आणि अनेक हात यांच्या मागे आहे. साथी हात बढाना असं म्हटलेलं आहे. आता स्त्रिया काही मागे राहिलेल्या नाही आहे. यांना फक्त तुम्ही ह्यांच्यापाशी ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही बघा, पहा, विकत घ्या, त्याचा प्रचार प्रसार करा चांगल्या गोष्टीचा. मॅडम नमस्कार सर. आपला परिचय आणि कार्य सांगा बरं थोडंसं. नमस्कार, मी तृष्णा राजेंद्र ठाकरे. मी तालुका अभियान व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान उमेद, तालुका कारंजा येथे कार्यरत आहे. आणि महाराष्ट्र शासनाचा जो उपक्रम आहे उमेद, याच्यामध्ये मी कारंजा तालुक्याकरता 10 लोकांच्या टीमसोबत एक महिला बचत गट, महिला स्वयंसहायता समूह यांचं काम करत असते. आता याच्यामध्ये काम करत असताना केवळ महिलांचे समूह स्थापित करणे नसून तर महिलांच्या संस्था उभ्या करणे, त्या संस्थांना आर्थिक पाठबळ देणे, त्यांना प्रशिक्षित करणे आणि त्यासोबत त्यांच्या उपजीविकेबाबत, त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी काही उपक्रम, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, यासारखे कार्यक्रम आपण या अभियानाच्या माध्यमातून आपल्या सर्व यंत्रणेच्या माध्यमातून घेत असतो. तुम्ही केव्हापासून या संस्थेमध्ये काम करता? उमेदमध्ये मी 2018पासून कार्यरत आहे. परंतु कारंजाचा जर विचार केला तर 2022मध्ये मी कारंजामध्ये जॉईन झाले. आणि 2022पासून आपल्या कारंजात आपल्या स्वयंसहायता समूहासोबत, 117 ग्रामसंघासोबत आणि प्रभाग संघ अशा आमच्या ज्या संस्था असतात त्यांच्यासोबत आम्ही काम करत असतो. कुठे कुठे फिरता मग तुम्ही? कोणकोणतं गाव घेता? माझ्याकडे मी HOD आहे तालुक्याची प्रमुख म्हणून. आणि माझ्याकडे 8 जिल्हा परिषद सर्कल, त्याच्यात असणारे 124 गावांमध्ये आम्ही काम करतो. 124 गावांमध्ये काम करता? येस. आणि ज्या महिलांमध्ये स्किल आहेत कसं ओळखता? केंद्र शासनाचं ध्येय आहे की प्रत्येक कुटुंबातली एक महिला, ग्रामीण भागातल्या प्रत्येक कुटुंबातली एक महिला ही स्वयंसहायता समूहाची सदस्य असावी, जेणेकरून प्रत्येक उपक्रमामध्ये तिला आपल्याला सहभागी करता येईल. त्यामुळे असं कुठेही म्हणता येणार नाही की निवडक लोकांना आपण समूहात घेतो. आपण प्रत्येक महिलेला आणि त्याच्यामध्ये आपला जो वंचित घटक आहे त्याला आपण प्राधान्य पहिले देत असतो आणि नंतर मग ज्याची इच्छा आहे त्याप्रमाणे आपण घेतो. पण शासनाचं ध्येय आहे प्रत्येक कुटुंब हे एक महिला तरी बचत घरातील एक महिला आली पाहिजे. त्या येतात का, सहकार्य करतात का तुम्हाला? करतात. आता याच्यामध्ये जर तालुक्याचा विचार केला तर आपण जी सॅच्युरेशनची रेषा आहे, म्हणजे जी कुटुंबातून समूहात येण्याची संख्या आहे ते आपण 100% पोहोचतो आहे. आणि या समूहामध्ये स्त्रिया आल्या, त्यापूर्वी त्या घरी होत्या, तेव्हाची त्यांची आर्थिक परिस्थिती आणि या ठिकाणी आल्यानंतरची आर्थिक परिस्थिती याच्यामध्ये काय बदल झाला? तर साधारण समज पाहता बचत गट जेव्हा आपण म्हणतो तर संकल्पना बऱ्याचशा अशी होते की 100 रुपये जमा करतात आणि मग ते काय एवढ्या पुरता बचत गट नसून आम्ही थोडासा पुढे जातो आहे, स्वयंसहायता समूह म्हणून याला नाव देतो. आणि हे करत असताना फक्त 100 रुपये बचत नाही तर त्याच्यासोबत आपण विचारही करू शकत नाही, या पलीकडे बँका त्यांना सपोर्ट करतात, बँकाकडून ते कर्ज घेतात. अभियानाअंतर्गत जो पण निधी दिला जातो तो पूर्णतः
रिपेमेंट करायचा असतो. कुठलंही अनुदान अभियानांतर्गत आपण देत नाही. बँकाकडून जे आपण अर्थसहाय्य करतो ते सुद्धा आपण 100% रिटर्न घेतो. फक्त त्यांच्यासाठी सुविधा इतकी असते इथे की त्यांना कमी व्याजदरातलं कर्ज देतो आणि फार कागदपत्रांची गरज तिथे नसते. बँक जसं जसं क्रेडिट बनतं, पहिले 1.5 लाखाचा पहिला डोस, 3 लाखाचा दुसरा, 6 लाखाचा तिसरा, असं करत करत टप्पे आपण पाडतो. आज जर विचार केला कारंजामधला तर जवळपास 70-80% जे समूह आहेत ते 6 लाखाच्या वर पोचलेले आहेत. म्हणजे 6 लाख रुपये ते कर्ज घेतात आणि 1-2 वर्षात ते परतफेड करतात. आणि ते जेव्हा घेतात तर यामधून उपजीविकाच उभा राहिला पाहिजे, त्यांचे छोटे छोटे बिझनेस उभे राहिले पाहिजे, हाच उद्देश त्याच्यामध्ये असतो. बरं, त्यांना तुम्ही या उद्योगासाठी आर्थिक मदत करता आणि इतर प्रशिक्षण देता, सगळं काही देता आणि काही असे उदाहरणं असतील की पैसा त्यातनं दिल्यानंतर त्यांच्या परिवारातील काही लोक तो पैसा दुसऱ्याच ठिकाणी खर्च करत असतील आणि मग त्या स्त्रीचं काय होत असेल आर्थिक स्थिती, मग अशा काही स्त्रिया आहेत का? असं म्हणता येणार नाही. म्हणजे पहिले ही कन्सेप्ट होती, पण आता महिलेला कळते की माझं आधार कार्ड चाललं आहे, माझं नाव जाते, मी बँकेतून कर्ज घेते, तर विचारणं मला होणार आहे. त्याच्यामुळं तेव्हा जो पैसा येतो तो लावत असताना घरच्या माणसाला पण ते सांगत असते की हा पैसा मला वेळेला म्हणजे दर महिन्यालाच वापस करायचं आहे. पहिले जी कन्सेप्ट होती की सोयाबीन आलं, पीक आल्यानंतर आपण परतफेड करायची, ही नाही. दर महिन्याला जो हप्ता पाडून दिला आहे, जी किस्त दिलेली आहे त्याप्रमाणे त्यांनी परतफेड करायची, हे माहिती असतं. त्याच्यामुळे असे उदाहरणं फार राहत नाहीत. 1-2 आहेत. म्हणजे एक 50-1 हजाराचं ते जात असताना त्यांच्याकडून पर्समध्ये गहाळ झाले. पण मग अशा परिस्थितीमध्ये बँका आणि आपण समूह म्हणून महिला एकमेकींना मदत करतात आणि त्या आलेली परिस्थिती समोर नेतात. यानंतर आणखी नवीन काही उपक्रम आहे का तुमच्या उमेदतर्फे? आपण आताच मागच्या महिन्यामध्ये वाशिम येथे जिल्हास्तरीय जी प्रदर्शनी झाली होती, त्याच्यानंतर ही मिनी सरस, आणि आता मुंबईला वाशी येथे आपली महालक्ष्मी सरस. सरस म्हणजे काय? सरस म्हणजे प्रदर्शन. आणि उमेदचा फुल फॉर्म काय मॅडम? उमेदचा फुल फॉर्म नाही, आपण महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान MSRLM, जे महाराष्ट्रामध्ये काम करते. ॲक्च्युली नॅशनलमध्ये NRLM काम करते आणि त्या NRLMच्या अंतर्गत महाराष्ट्रात ते MSRLM म्हणून ओळखल्या जाते. आणि त्यालाच आपण छोट्या भाषेत उमेद, महिलांना एक उभारी मिळावी याच्यासाठी आपण त्याला उमेद असं म्हणतो. आणि वऱ्हाडी जत्रा आता ज्या भागामध्ये त्या पदार्थ, तिथली खानावळ, तिथली पद्धती याला पकडून आपण त्या भागामध्ये, म्हणजे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, त्या ठिकाणी आपण तिथला एक आकर्षण म्हणून तिथे आपण जे काय नाव देतो. आता आपल्याकडे वऱ्हाड म्हणतो आपण आणि त्याच्यामुळं जत्रा ही आपल्याकडे फेमस असते, तर आपण ते वऱ्हाडी जत्रा असं एक टॅगलाईन, जेणेकरून लोकांची आपल्याला एक पसंती मिळाली पाहिजे, असा एक त्याच्यातला भावना आहे. बाकी म्हणजे लोक एकत्र येतात, वेगवेगळ्या प्रकारचे दुकानं असतात, खरेदी होते यात्रेमध्ये. बस असं तुम्ही भरवता, जागोजागी यात्रा भरवता. आणि निश्चित याच्यामध्ये प्रदर्शनामध्ये आमचा खानावळ हा मुख्य भाग असतो. त्याच्यामुळे ते वऱ्हाडाची चव घेण्यासाठी लोकांनी यावं, असा आपला प्रोग्राम आता आहे. काही नवीन स्त्रियांना जर या बचत गटामध्ये, तुमच्या उमेदमध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्यांच्यासाठी काही संदेश आणि तुमचा मोबाईल नंबर सांगितला तर बरं होईल. आपल्याकडे पंचायत समितीला आपलं एक कक्ष असतं, MSRLM विभाग ज्याला म्हटल्या जाते. प्रत्येक तालुका स्तरावर MSRLM हा विभाग असतो. तिथे तुम्ही गेले किंवा आपल्या गाव स्तरावर एक CRP कम्युनिटी समूह संसाधन व्यक्ती ज्याला आपण म्हणतो, जी समूहाचं मिटिंगा घेणे, काम करणे करत असते, या सगळ्या बाबी, तर त्या ताईला जर तुम्ही संपर्क केला तर तुमचा एक 10 महिलांचा ग्रुप असेल तर ते निश्चित एक तर तुम्हाला जुन्या समूहामध्ये इन्क्लूड करतील किंवा
त्या नवीन समूहाची बांधणीसुद्धा आपल्यासाठी करून देते. आणि त्याला कसं चालवायचं, काय चालवायचं, बँकेत खाते उघडणे, बँकेचा प्रस्ताव बनवणे, या सगळ्या बाबी मग आमचे जे आमच्यासाठी काम करणाऱ्या ज्या ताई असतात, ग्रामसखी आपण ज्यांना आता ग्रामसखी हे नाव दिलेलं आहे, पदच आहे, बरोबर, त्यांच्याकडून करून घेत असतो. फार छान, धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. मार्गदर्शन केलं. मित्रांनो, ह्या होत्या ठाकरे मॅडम. ह्या HOD आहेत या कारंजा आणि परिसर म्हणजे वाशिम जिल्ह्यामधील, आणि हे पदाधिकारी इथे बसलेले आहे. यांचा मोलाचा वाटा आहे या बचत गटातील स्त्रियांना मार्गदर्शन करण्यासाठी. आणि अशा प्रकारे जर प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात, शहरात, देशात बचत गट निर्माण करून त्यांना पुढं आणण्याचा प्रयत्न जर केला तर निश्चितच आपला देश पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या महिलांना सहकार्य करा असंच मी म्हणणार आहे. आणि परत या सगळ्या महिलांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.